नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आकारिक मूल्यमापन चाचणी परीक्षा क्रमांक 1 म्हणजेच प्रथम घटक चाचणीचा पेपर पाहतोय मित्रांनो। इयत्ता 5वी विषय असणारे परिसर अभ्यास आणि गुण आहेत 12। म्हणजे परिसर अभ्यास 1 आणि 2 असे 2 पेपर असतात मित्रांनो। तर या व्हिडिओमध्ये मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत व्हा। प्रश्नांच्या उत्तरांचा नीट अभ्यास करा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून असे प्रश्न जर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत विचारली गेली तर त्याची सहज उत्तरे तुम्हाला लिहिता येतील। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे मित्रांनो, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा, गुण असणार आहेत 3। त्यातलं पहिलं आहे, पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास टिंबटिंब म्हणतात। उत्तर असणार आहे, पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास परिवलन म्हणतात। दुसरं, प्रामाणिकपणा ही आपली टिंबटिंब असते। उत्तर, प्रामाणिकपणा ही आपली ताकद असते। 3, आपले सामाजिक जीवन टिंबटिंबाच्या आधारे चालते। उत्तर, आपले सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते। वळूया पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न 2, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यातलं पहिलं आहे, नियम का तयार करावे लागतात? उत्तर, प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य काय आहेत हे कळावे यासाठी नियम तयार करावे लागतात। प्रश्न 2, जीवावरण कशाचे बनलेले आहे? उत्तर, शिलावरण, जलावरण व वातावरण या आवरणातील सजीव व त्यांनी व्यापलेल्या भागास एकत्रितपणे जीवावरण, त्या सगळ्यांनी मिळून जीवावरण बनलेले आहे। प्रश्न 3, गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे काय? उत्तर, खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते, त्यालाच गुरुत्वाकर्षण शक्ती असे म्हणतात। वळूया पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न 3, कोणतीही 2 उदाहरणे लिहा। पहिलं, हवामानाशी संबंधित असलेल्या घडामोडी। तर हवामानाशी संबंधित असलेल्या घडामोडी आहेत मित्रांनो, पाऊस आणि वादळे। दुसरं आहे, पाणी उपलब्ध असणारी ठिकाणे। तर एक आहे विहीर, दुसरं आहे सरोवर। तुम्हाला आठवत असतील त्याची तुम्ही नावे इथे देऊ शकतात। प्रश्न ब, खालील प्रश्नांची थोडक्यात उदाहरणे लिहा। खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे, अन्न साखळी म्हणजे काय आणि उदाहरण लिहा। बघा उत्तर, एका सजीवावर दुसरा सजीव अन्नासाठी अवलंबून असतो। अन्नासाठी सजीव अशा रीतीने परस्परांशी साखळीप्रमाणे जोडलेले असतात, अशा साखळ्यांना अन्न साखळी म्हणतात। उदाहरण, सूर्याच्या प्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती अन्न बनवतात, अशा वनस्पती पाने अळ्या खातात, नाकतोडे अळ्यांना खातात, नाकतोड्यांना चिमण्या खातात, ही एक अन्न साखळी आहे। वळूया पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न 2 शेवटचा आहे मित्रांनो, कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण कसे सहभागी होतो? उत्तर, आपल्याला एकमेकांविषयी प्रेम व आपुलकी असते, आपण परस्परांची काळजी घेतो, विचारपूस करतो, घरातील कोणतीही गोष्ट ठरवताना एकमेकांना विचारतो, परस्परांशी बोलून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो, अशा पद्धतीने आपण सर्वजण कुटुंबातील निर्णय घेण्यास सहभागी होतो। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवरती मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।